सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी शक्ती सेना आरक्षण उपवर्गीकरण महापदयात्रा 2 नोव्हेंबर रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक सुमननगर येथून सुरू झालेली आहे। तरी पहिल्याच दिवशी मुंबईच्या पावसाने पदयात्रेकडून धुतले आणि त्या पदयात्रे पहिल्या दिवसाचा 41 किलोमीटरचा टप्पा पार करून चिंचपाडा येथे मुक्कामी रात्री 2 वाजता पदयात्रा पोहोचली। तरी समाज बांधवांना एवढीच कळकळीची विनंती करतो की आतापर्यंतच्या जे पदयात्रा झाल्या त्या पदयात्रेमध्ये भाऊंच्या पायाला फोड किमान 8 ते 10 दिवसानंतर आले आणि या पदयात्रेत पहिल्याच दिवशी भाऊंच्या पायाला फोड आलेले आहेत। तरी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की जे काही चालू आहे ते भाऊंसाठी वैयक्तिक नाही किंवा त्यांच्या कुटुंबियासाठी किंवा जे चालायले पदयात्रे करू त्यांच्यासाठी नाही, हे सकल मातंग समाज आणि सर्व समाजाच्या भावी पिढीसाठी आणि आपले मुलं बाळ मोठे अधिकारी झाले पाहिजे यासाठी हा मुद्दा उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन भाऊ नागपूरच्या दिशेने चाललेले आहेत। कालचा मुक्काम भांडगाव येथे करून पदयात्रा सकाळी 11 वाजता सुरू झाली। तरी या सोलापूर हायवेने 100च्या 110 120च्या स्पीडने वाहनं झालेले आहेत। आपल्या जीवाची पर्वा न करता तुमच्या माझ्या भावी पिढीसाठी आमचे मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे साहेब आपल्या भावी पिढीसाठी रक्ताचे थेंब गाळत नागपूरच्या दिशेने चालले आहेत। तरी सर्व एवढीच विनंती करतो की भाऊ कुठलाही आपल्या परिवारांचा किंवा आपल्या शरीराचा विचार न करता ते फक्त आणि फक्त माझ्या मातंग समाजाचा भविष्यामध्ये विकास झाला पाहिजे आणि मातंग समाजाचे मुलं बाळ मोठे IAS अधिकारी कमिशनर झाले पाहिजे। यासाठी आपल्या तळमळीची जी मागणी आहे आणि संविधानिक मागणी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण। आम्ही इतरांसारखे सेपरेट आरक्षण मागत नाही। जे आमदानी 13% आरक्षण आहे त्या आरक्षणाचा आमच्या हिस्साचा वाटा आम्हाला द्या आणि आमच्या समाजाला न्याय द्या ही मागणी घेऊन आम्ही नागपूरच्या दिशेने चाललो आहे। भाऊंच्या पायाला सूज आलेले आहे, फोडे आलेले आहेत, रक्त गळतंय। कुठलाही शरीराचा विचार न करता तुमच्या माझ्या भावी पिढीसाठी भावी पिढीमध्ये मोठे IAS अधिकारी झाले पाहिजे हा मुद्दा घेऊन चाललेले आहेत। आणि सर्व समाज बांधवांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल समाज बांधवांना आवाहन करा आणि आपल्या मातंग वस्तीमध्ये जाऊन भेटा आणि तेथे सांगा की आपल्या भावी पिढीसाठी कोणतरी रक्ताचे थेंब सांडत नागपूरच्या दिशेनं चाललं आहे। त्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 12 डिसेंबर रोजी ठीक 12 वाजता आणि 12व्या महिन्यात या सरकारचे बाळा वाजवण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा हीच सर्वांना विनंती। जय लोक।